Hello students, the next part of our course is seeds and sowing. Seeds and sowing. So in this topic we will study about types of seeds, multiplication stages of the seeds, seed dormancy. Okay, so seed, how we define the term seed? So any kind of material which is required for sowing of the plant or planting or any other propagation of the crop is called as seed. Any material used for sowing or for planting or for propagation of the crop is called as seed. So examples: seed, seedling, बियाणं, rope, bulb of onion, rhizomes for turmeric. So these are some of the examples for seed material. Qualities of good seed. कशा पद्धतीचं बियाणं आपल्याकडे असायला पाहिजे. So first quality is it should be genetically pure and without admixture and true to type without admixture and genetically pure. म्हणजे समजा आपल्याला कुठलाही समजा ऊस लावायचा 86-032 लावायचं फॉर एक्झाम्पल, तर त्यामध्ये कुठलंही दुसरं बियाणं मिक्स असायला नको आहे, म्हणजेच ते जेनेटिकली पूर्णपणे प्युअर असायला पाहिजे. So this is the first quality of good seed. It should have high germination percentage, more than 85%. 85% पुढे जर्मिनेशन पर्सेंट असेल तरच ते बियाणं आपण काय करायचं आहे, वापरायचं आहे. अदरवाईज we don't have to use it, discard it. Strong vigorous seedling growth, higher growth rate. बरोबर, आपण जेव्हा ते पेरतो तर पेरल्यानंतर त्याचं उगवण चांगली व्हायला पाहिजे मग अशी म्हटल्याप्रमाणे, आणि उगवणीनंतर ते जोमानं वाढलं पाहिजे. इट शुड हॅव हाय अँड स्ट्रॉंग ग्रोथ रेट. देन वेल डेव्हलप्ड, बोल्ड अँड युनिफॉर्म इन साईज. वेल डेव्हलप्ड, बोल्ड अँड युनिफॉर्म इन साईज. समजा आपल्याला भुईमुग लावायचं तर भुईमुगाचं ते दाणा काय पाहिजे, टपोरा पाहिजे, बोल्ड पाहिजे, आणि साईज ज्या व्हरायटीचं ते बियाणं आहे तर तसंच दिसायला पाहिजे ते. बरोबर, म्हणजे काही बिया लहान दिसत आहेत, काही बिया मोठ्या दिसत आहेत, काही बिया एकदम बारीक दिसत आहेत किंवा मध्यम दिसत आहेत, तर तसं चालणार नाही. आपल्याला त्या बियाण्याची साईज जी आहे ती बऱ्यापैकी जे तुम्ही व्हरायटी घेतलेली आहे त्याप्रमाणेच त्या व्हरायटीनुसारच ते बियाणाची साईज असायला पाहिजे. इट शुड बी क्लीन, फ्री फ्रॉम एनी अदर मॅटर. शुड बी क्लीन, त्याच्यामध्ये दुसरं काही माती असायला नको किंवा अजून काही कुठल्याही प्रकारचा कचरा त्यामध्ये असायला नको. फ्री फ्रॉम एनी अदर इनर्ट मॅटर, शुड बी क्लीन. So this is another quality of good seed. Next is it should be free from noxious weed seeds. बरोबर, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तणाचं बियाणं असू नये. समजा गाजर गवताचं बियाणं आहे, गाजर गवताचं बियाणं त्यामध्ये पडलेलं असेल तर काय होईल, तुमच्या मेन फील्डमध्ये तुमच्या शेतामध्ये पुन्हा ते गाजर गवताचं तण वाढेल. म्हणून ते आपलं जे बियाणं आहे इट शुड बी फ्री फ्रॉम वीड सीड्स. शुड बी फ्री फ्रॉम डिसीजेस अँड पेस्ट. त्याला कुठल्याही प्रकारचा रोग किंवा कीड असू नये. बरोबर, बऱ्याच वेळी काय होतं, आपण बियाणं बघतो त्याला कुठंतरी पांढरं दिसतंय म्हणजे त्याला काय झालेलं आहे, विल्ट आलेलं आहे, किंवा त्याला कुठंतरी होल आहे म्हणजे त्याला काय कुठंतरी कीड आहे. तर अशा पद्धतीचं बियाणं आपण घेऊ शकत नाही. शुड बी ड्राय अँड विदाउट मोल्ड्स. पूर्ण वाळलेलं पाहिजे ते. 10-12% त्यामध्ये मॉइश्चर नको आहे, म्हणजे बऱ्यापैकी वाळलेलं पाहिजे. विदाउट मोल्ड्स, त्यामध्ये फंगस नको आहे मग अशी सांगितल्याप्रमाणे. शुड हॅव इनफ मॉइश्चर इन केस ऑफ शुगर केन अँड पोटॅटो. आता काही पिकांमध्ये त्यामध्ये बऱ्यापैकी पाण्याचा अंश असायला पाहिजे. जास्त वाळलेलं असेल तर चालणार नाही. बियाणं असेल तर ते 10-12% पर्यंत त्यामध्ये मॉइश्चर पाहिजे, आणि जर ऊस असेल, बटाटा असेल तर त्यामध्ये बऱ्यापैकी मॉइश्चर पाहिजे की त्यामध्ये आपल्याला ते उगवलं पाहिजे. त्यामध्ये जास्त जर वाळलेलं असेल तर ते बियाणं आपण वापरू शकत नाही. ॲडॅप्टेबल व्हरायटी इन आवर क्रॉपिंग सिस्टम. आपण जी व्हरायटी घेणार आहे तर ती आपल्या क्रॉपिंग सिस्टममध्ये ॲडॅप्ट व्हायला पाहिजे, फिट व्हायला पाहिजे. हे आपलं शेवटचं काय म्हणूया क्वालिटी ऑफ गुड सीड मटेरियल.
सो दीज आर व्हेरियस क्वालिटीज ऑफ गुड सीड मटेरियल. आपण जे बियाणं वापरणार आहे त्याची क्वालिटी अशा पद्धतीनं असायला पाहिजे. नेक्स्ट इज अ टाइप्स ऑफ सीड और मल्टिप्लिकेशन स्टेजेस ऑफ द सीड्स. टाइप्स ऑफ सीड्स और मल्टिप्लिकेशन स्टेजेस ऑफ द सीड्स. आता आपण जे बियाणं घेतो बाजारातून घेतो, समजा रॅलीज कंपनीचं बियाणं आपण घेतलेलं आहे उदाहरणार्थ, तर त्या कंपनीचं बियाणं कुठल्या कुठल्या स्टेजेसमधून जातं, किंवा समजा तुम्ही KVK मधून बियाणं घेतलेलं आहे सोयाबीनचं DS-228, DS-228चं बियाणं तुम्ही KVK मधून घेतलेलं आहे, तर ते कुठल्या स्टेजेसमधून गेलेलं आहे ते आपल्याला माहीत पाहिजे. मल्टिप्लिकेशन स्टेजेस ऑफ द सीड्स. सो फर्स्ट इज द ब्रीडर सीड और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज न्यूक्लियस सीड, फाउंडेशन सीड, रजिस्टर्ड सीड अँड लास्टली सर्टिफाइड सीड. So first is a breeder seed or nucleus seed. So this seed material is developed under the supervision of plant breeder. जो प्लांट ब्रीडर आहे तो काय करतो, स्वतःहून हे बियाणं तयार करतो, एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये, थोड्या प्रमाणामध्ये हे तयार करतो. अर्धा किलोग्रॅम असेल, 1 किलोग्रॅम असेल, 2 किलोग्रॅम असेल, 100 ग्रॅम असेल, एकदम कमी प्रमाणामध्ये हे सीड मटेरियल प्लांट ब्रीडर स्वतःहून तयार करतो under the supervision of plant breeder. So it has higher genetic purity and it is produced in small quantity and it is produced with all care. बरोबर, त्यामध्ये जर्मिनेशन पर्सेंटेज जास्त पाहिजे, प्युरिटी पर्सेंटेज जास्त पाहिजे, त्याची पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. अशा पद्धतीने हे आपण बियाणं तयार करतो. These seeds are true, morphologically true and they have got all physiological characters. मॉर्फॉलॉजिकली म्हणजे काय आहे, तर ते दिसायला एकदम बरोबर आहे, जी व्हरायटी आहे तसंच दिसतंय ते, त्यामध्ये काही बदल दिसत नाही आहे. आणि फिजिओलॉजिकली म्हणजे त्याचे जर्मिनेशन असेल किंवा काय त्याचे ते जर्मिनेशन पर्सेंटेज जे आहे ते एकदम जास्त आहे. अशा पद्धतीचं आपण हे काय करायचं आहे, बियाणं तयार करायचं आहे. सो दिस व्हरायटी और दिस सीड इज डेव्हलप्ड बाय ब्रीडर इन ब्रीडिंग प्रोग्राम. म्हणजे समजा आता युनिव्हर्सिटी असेल किंवा रिसर्च सेंटर असेल, त्या ठिकाणी ब्रीडर हा अशा पद्धतीचं बियाणं तयार करतो आणि ते बियाणं एकदम कमी प्रमाणामध्ये तयार करून ते पुढं पाठवलं जातं. सो दिस सीड इज टॅग्ड विथ येलो कलर. दिस सीड इज टॅग्ड विथ येलो कलर. त्याला पिवळा कलर देऊन ते पुढच्या ठिकाणी ते पाठवलं जातं. पुढच्या ठिकाणी म्हणजे कुठं, फाउंडेशन सीड. दिस इज फर्दर मल्टिप्लाइड ॲज अ फाउंडेशन सीड. सो दिस फाउंडेशन सीड इज मल्टिप्लाइड ॲट सीड फार्म्स और एक्सपेरिमेंटल स्टेशन्स ऑफ और युनिव्हर्सिटीज. बरोबर, म्हणजेच ब्रीडर काय करतो, ते थोडं सीड प्रत्येकाला देतो. मग ते एक्सपेरिमेंटल फार्म असेल किंवा रिसर्च सेंटर असेल, युनिव्हर्सिटीज असतील, KVK असेल, अशा प्रत्येक ठिकाणी ते थोडं बियाणं दिलं जातं आणि त्या ठिकाणी ते पुन्हा मल्टिप्लाय केलं जातं. दिस इज अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन. अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन, दॅट इज NSC, नॅशनल सीड कॉर्पोरेशन. नॅशनल सीड कॉर्पोरेशन काय करतं की हे अप्रूव्ह करतं की बाबा हे सीड फाउंडेशन सीड आहे. असं अप्रूव्ह केल्यानंतर ते आपण काय करतो, मल्टिप्लाय करतो. This is multiplied under the supervision of technical staff. टेक्निकल स्टाफ काय करतो, तेवढ्या समजा काही 10 गुंठ्याचं असेल, 2 गुंठ्याचं असेल, जे काही बियाणं लावलेलं आहे त्या ठिकाणी व्यवस्थित सुपरविजन केलं जातं. कशा करता, तर पेस्ट अटॅक आहे का, डिसीज अटॅक कुठं आहे का, त्याचं जर्मिनेशन पर्सेंटेज व्यवस्थित आहे का, प्युरिटी पर्सेंटेज व्यवस्थित आहे का, आयसोलेशन डिस्टन्स मेंटेन केलेलं आहे का. तर ह्या सगळ्या गोष्टी तिथं बघितल्या जातात आणि त्यानंतरच ते काय केलं जातं, मल्टिप्लाय केलं जातं. आणि सगळ्यात शेवटी इट इज टॅग अँड यूज फॉर फर्दर मल्टिप्लिकेशन. त्याचं बॅगिंग केलं जातं, त्याचं टॅगिंग केलं जातं आणि ते पुन्हा पुढं पाठवलं जातं पुन्हा मल्टिप्लाय करण्यासाठी. सो फाउंडेशन सीड इज टॅग्ड विथ व्हाईट कलर. फाउंडेशन सीड इज टॅग्ड विथ व्हाईट कलर. अँड नेक्स्ट इज रजिस्टर्ड सीड. म्हणजे फाउंडेशन सीड काय केलं जातं, पुन्हा रजिस्टर्ड सीड म्हणून काही लोकांना दिलं जातं. बरोबर. सो दिस इज मल्टिप्लाइड ऑन फार्म्स ऑफ रजिस्टर्ड ग्रोवर्स और प्रोग्रेसिव्ह ग्रोवर्स. मग रिसर्च सेंटर संशोधन संस्था काय करते की हेच बियाणं जे काही शेतकरी प्रोग्रेसिव्ह शेतकरी आहेत, बरोबर, म्हणजे टेक्नॉलॉजीचा जे वापर करू शकतात अशा शेतकऱ्यांना हे दिलं जातं.
किंवा जे रजिस्टर्ड आहेत, रजिस्टर्ड म्हणजे काय, ज्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे आपल्याकडं, अशा शेतकऱ्यांना हे बियाणं दिलं जातं. सो इट इज मल्टिप्लाइड ऑन द फार्म्स ऑफ प्रोग्रेसिव्ह फार्मर्स. इट इज ऑल्सो अप्रूव्ड बाय सर्टिफिकेशन एजन्सी, दॅट इज NSC. NSC काय करते, त्याचा अप्रुव्हल करते, चेक करते येऊन की व्यवस्थित मल्टिप्लिकेशन होतं आहे का, व्यवस्थित काळजी घेतली जाते का, हे NSC चेक करते आणि त्यानुसार ते सर्टिफिकेशन देत असते. इट इज ऑल्सो सुपरवाइज्ड बाय टेक्निकल स्टाफ फॉर पेस्ट जर्मिनेशन, प्युरिटी अँड अदर्स थिंग्स. समजा तुम्हाला तुमच्या शेतावरती तुम्ही लावलेलं आहे, तर काय करेल, तो रिसर्च सेंटरचा स्टाफ येऊन चेक करेल की बाबा हा शेतकरी व्यवस्थित फॉलो करतोय का नाही गाईडलाईन्सनुसार, आणि त्यानुसार ते मल्टिप्लाय केलं जातं आणि सगळ्यात शेवटी ते पुन्हा बॅगिंग केलं जातं, टॅगिंग केलं जातं आणि यूज फॉर फर्दर मल्टिप्लिकेशन. सो दिस इज रजिस्टर्ड सीड इज टॅग्ड विथ पर्पल कलर. रजिस्टर्ड सीड इज टॅग्ड विथ पर्पल कलर. सर्टिफाइड सीड इज फर्दर मल्टिप्लाइड ऑन सर्टिफाइड ग्रोवर्स. सर्टिफाइड ग्रोवर्स म्हणजे ज्या शेतकऱ्यांना बियाणाकरता बी घ्यायचं, असं कुठलाही शेतकरी ते बियाणं घेऊ शकतो. त्याला फक्त काय करायचे, नोंदणी करायची. नोंदणी कुठं करायची, तर ज्या ठिकाणी ह्या रिसर्च सेंटरनी ज्या शेतकऱ्यांना ते बियाणं दिलेलं होतं फाउंडेशन सीड, त्या ठिकाणी तुम्हाला नोंदणी करायची आहे आणि त्या शेतकऱ्यांकडून तुम्हाला हे बियाणं सर्टिफाईड सीड म्हणून घ्यायचं आहे. सो दिस इज कमर्शियली फार्मर्स यूज दिस सीड फॉर कमर्शियल प्रोडक्शन. सगळ्यात शेवटी आपण ते शेतकरी वापरतो कमर्शियल प्रोडक्शनला आणि ते परत पुढं काही शेतकऱ्यांना तो विकू शकतो. दिस इज ऑल्सो अप्रूव्ड बाय सीड सर्टिफिकेशन एजन्सी अँड दिस इज टॅग्ड विथ ब्ल्यू कलर. ब्ल्यू कलर म्हणजे ब्ल्यू कलरनं ते टॅग होतं आणि ते परत बाकीच्यांना विक्रीला दिलं जातं. म्हणजे आपण जे मार्केटमधून बियाणं घेतो ते बऱ्यापैकी ब्ल्यू कलरचं असतं. म्हणजे कुठलं असतं, सर्टिफाईड सीड आपण बाजारातून विकत घेतो. So these are the various 4 stages of seed multiplication. Next is a seed dormancy. Seed dormancy. Seed dormancy म्हणजे काय? It is an internal condition of viable seed which affect germination even under favorable conditions. Internal condition of viable seed which affect germination even under favorable condition. म्हणजे काय होतं, आपण बियाणं जमिनीमध्ये पेरतो परंतु ते बियाणं काही कारणास्तव उगवत नाही, पण ते नंतर उगवतं. याला काय म्हणायचं, डॉर्मन्सी. म्हणजे काही कालावधी करता ते सीड काय असतं, इनव्हायबल असतं. इंटरनल कंडिशन ऑफ व्हायबल सीड, व्हायबल आहे ते पण तात्पुरतं व्हायबल आहे, तात्पुरतं इनव्हायबल आहे ते. इंटरनल कंडिशन ऑफ व्हायबल सीड विच अफेक्ट जर्मिनेशन इवन अंडर फेवरेबल कंडिशन्स. त्याला पाणी दिलंय तुम्ही, ऑक्सिजन दिलाय, सगळं दिलं आहे, तरी पण ते काही कालावधी करता उगवत नाही, नंतर ते उगवतं. सो दिस इज कॉल्ड ॲज रेस्टिंग पिरियड ऑफ द सीड. वी कॅन से रेस्टिंग पिरियड ऑफ द सीड. त्यावेळी ते रेस्ट करत आहे असं आपण म्हणूया. सो विच आर द कॉजेस ऑफ डॉर्मन्सी. डॉर्मन्सी कशामुळे घडते, कॉजेस किंवा त्याला आपण म्हणूया टाइप्स ऑफ डॉर्मन्सी. causes or types of dormancy. First is a primary dormancy or innate dormancy. Primary or innate म्हणजे काय, फिजिओलॉजिकल कॅरेक्टरिस्टिक्स, बरोबर. म्हणजे काय, जेनेटिकल प्रॉब्लेम, जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक्स. हार्ड सीड कोट, बरोबर. सीड कोट बऱ्याच वेळी काय असतो, हार्ड असतो, त्याच्यामुळे उगवण होत नाही. हार्ड सीड कोट. इमॅच्युअर एम्ब्रिओ. कधी कधी आपण काय करतो, पेरणी म्हणजे काढणी लवकर करतो आणि काढणी लवकर केली की तो एम्ब्रिओ इमॅच्युअर असतो, त्यामुळे तुमचं बी उगवत नाही. इमॅच्युअर एम्ब्रिओ, हार्ड सीड कोट, जेनेटिकल कॅरेक्टरिस्टिक्स. दीज आर सम ऑफ द कॉजेस और टाइप्स फॉर प्रायमरी डॉर्मन्सी. सेकंडरी डॉर्मन्सी और इट इज ऑल्सो कॉल्ड एज इंड्यूस्ड डॉर्मन्सी. सेकंडरी और इंड्यूस्ड. इंटरॅक्शन विथ एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, हाय टेम्परेचर, स्नोफॉल. सेकंडरी कशामुळे होते, टेम्परेचर वाढलेलं आहे, स्नोफॉल होतोय, वातावरणामध्ये जो बदल होतोय त्याच्यामुळे डॉर्मन्सी, त्याला काय म्हणायचं, सेकंडरी और इंड्यूस्ड डॉर्मन्सी. थर्ड डॉर्मन्सी इज एन्फोर्स्ड डॉर्मन्सी. एन्फोर्स्ड, बरोबर, फोर्समुळे झालेली आहे एन्फोर्स्ड डॉर्मन्सी. म्हणजे जमिनीमध्ये जे काही बदल होतात, बरोबर. तुम्ही पेरणी केली, पेरणी केल्यामुळे जमिनीमध्ये ऑक्सिजन कमी आहे,
ऑक्सिजन कमी असल्यामुळं रेस्पिरेशन होत नाही, रेस्पिरेशन झालं नाही की उगवण होत नाही. सो ड्यू टू लेस ऑक्सिजन, ड्यू टू एक्सेस कार्बन डायऑक्साईड, कधी कधी जमिनीतलं कार्बन डायऑक्साईड जास्त होतो त्यामुळे सफोकेशन होतं आणि जर्मिनेशन होत नाही. एक्सेस कार्बन डायऑक्साईड, डीप प्लेसमेंट ऑफ द सीड, हे कारण आहे बघा. बऱ्याच वेळी काय होतं की एकदम लहान बियाणं आहे, जमिनीच्या फार खाली गेलेलं आहे, तर ते उगवत नाही कारण प्लेसमेंट तुमची जास्त झालेली आहे. डीप प्लेसमेंट ऑफ द सीड इज अनदर रिझन फॉर डॉर्मन्सी. ओके, सो दिस इज अबाउट डॉर्मन्सी अँड टाइप्स ऑफ डॉर्मन्सी.